नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत फक्त तांदूळाच्या पिठापासून डोसा, ते पण अगदी 10 मिनिटात। त्यासाठी सर्वात आधी 1 वाटी तांदळाचे पीठ घ्यायचे, त्यामध्ये 1 वाटी पाणी मिक्स करायचे आणि नंतर अजून 1 वाटी पाणी त्यामध्ये मिक्स करायचे। असे करून 2 वाटी पाणी टाकलेले आहे। नंतर तुम्हाला हव्या तशा भाज्या त्यामध्ये तुम्ही टाकू शकता। एक भाज्या चिरताना एकदम बारीक भाज्या घ्यायच्या। नंतर चवीनुसार मीठ आणि थोडे जिरे पावडर टाकायचे। घट्ट वाटल्यास पुन्हा अर्धी वाटी पाणी टाकायचे। असे मी पूर्ण 2.5 वाटी पाणी टाकलेले आहे 1 वाटी तांदळाच्या पिठाला। नंतर गॅसवर पॅन गरम करून घ्यायचे, त्याला तेल लावून घ्यायचे आणि त्यावर आपले बॅटर पसरवून घ्यायचे। आणि डोसा शिजवताना गॅसची फ्लेम हायच ठेवायची। हाय गॅसवरच आपला डोसा शिजवायचा आहे। तुम्हाला यामध्ये आंबटपणा हवा असेल तर तुम्ही थोडे यामध्ये सॅट्रिक ॲसिड किंवा दही टाकू शकता। आणि नंतर अशा प्रकारे तेल लावून घ्यायचे आणि पलटवून घ्यायचे। दोन्ही साइडने व्यवस्थित शिजवून घ्यायचे। अशा प्रकारे डोसे तयार करून घ्यायचे। तुम्हाला मी पुन्हा एक डोसा तयार करून दाखवते। तुम्ही बघू शकता आपल्या डोस्याला एकदम छान जाळी आलेली आहे आणि खूप छान झालेला आहे। तुम्ही हा डोसा सांबार बरोबर किंवा चटणी बरोबर खाऊ शकता। अशीच आपली रेसिपी आवडली असेल तर शुभांगी रेसिपीला सबस्क्राइब करा।